सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळावरून संजय राऊतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। या शिष्टमंडळात सगळ्यात नंबर 1 ची व्यक्ती कोणी असेल तर ते शशी थरूर आहेत। त्यांनी युनायटेड नेशनमध्ये काम केलंय, मात्र भाजपने हा विषय आता राजकीय केलाय असं राऊत म्हटलंय। संजय राऊतांनी खासदार श्रीकांत शिंदेंवरही घणाघाती टीका केली आहे। उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव एका शिष्टमंडळाचे प्रमुख आहेत। हे महाशय परदेशात जाऊन देशाची काय बाजू मांडणार असा सवाल त्यांनी विचारला। इतक्या घाईघाईने हे करायची गरज नव्हती असं राऊत म्हटलंय। राज्यात जन्म मृत्यू प्रमाणपत्र घोटाळा प्रकरण भाजप नेते किरीट सोमय्यांनी उघडकीस आणले। आतापर्यंत राज्यभरात 25 पोलीस ठाण्यात बनावट कागदपत्रांविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे। बीडच्या परळीमध्ये शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुरेश धस यांनी केली आहे। पाटण कृषी बाजार समितीमध्ये 50 ते 60 लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलाय। या प्रकरणी अटक असलेल्या सचिव हरीश बंडू सूर्यवंशीच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ करण्यात आली आहे। खासदार संजय राऊतांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नरकाचं माहित नाही पण स्वर्गाचं असेल तर सांगेन असं अजित पवार म्हटलेत। मी पुस्तक वाचलेलं नाही त्यामुळे मी काही बोलणार नाही असंही त्यांनी म्हटलं। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला ट्रकनं जोरदार धडक दिली। वाशीच्या पारगावम टोल नाक्यावर ही घटना घडली आहे आणि या अपघातात रविकांत तुपकर थोडक्यात बचावले। शिवसेना पक्षाची 2 शकले झाल्यापासून एक करत सुमारे 50% माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केलाय। महापालिकेची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता असल्यामुळे माजी नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढत चालली आहे आणि दुसरीकडे ठाकरेंनी उरलेल्या माजी नगरसेवकांची एकही बैठक गेल्या वर्षभरात बोलावली नसल्यामुळे ते देखील नाराज आहेत। इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे। या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत। नागपूरमध्ये भाजपच्या वतीनं भारतीय सैनिकाच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रा काढण्यात आली। मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये ही रॅली काढण्यात आली। भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ शिराळ्यात भाजपकडून तिरंगा रॅली काढण्यात आली। भारत मातेच्या जयघोषात शिराळा नगरी यावेळी दुमदुमून गेली। बीडच्या आष्टी शहरात आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला। शिवराज दिवटे मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ सकल मराठा समाज आक्रमक झाला। या घटनेच्या निषेधार्थ उद्या बीडमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे। उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर बीडमध्ये बंद पुकारण्यात आला आहे। ओटीएस अंतर्गत शेतकऱ्यांनी कर्जफेड करूनही ज्या बँकांनी त्यांना पीक कर्ज दिलं नाही त्या बँकांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरच्या नियोजन भवनमध्ये झालेल्या बैठकीत कारवाईचे निर्देश दिले। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच 20 रुपयांची नवी नोट जारी करणार आहे। दरम्यान जुन्या नोटा बंद केल्या जाणार नाहीत अशी माहिती रिझर्व्ह बँकेनं दिली आहे। विधानसभा आणि लोकसभा निवडणुका वेगवेगळ्या होतात आणि या निवडणुकांमध्ये आर्थिक व्यवहार ठप्प होतात आणि देशाच्या 1.6% जीडीपीला त्याचा फटका बसतो। देशातील सर्व निवडणुका एकाच वेळी झाल्या तर जीडीपी 4.5 लाख कोटी रुपयांनी वाढेल असा दावा एक देश एक निवडणूक संदर्भात नेमलेल्या संसदेच्या संयुक्त समितीच्या अध्यक्षांनी शनिवारी केला। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत तयार केलेल्या 103 रेल्वे स्थानकांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 मे रोजी होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीनं रेल्वे स्थानकांचं लोकार्पण करणार आहेत। नव्या धारावीमध्ये म्हणजे धारावी अधिसूचित क्षेत्रात मोठ्या उद्यानांपासून छोट्या खेळाच्या मैदानांपर्यंत परस्पर जोडलेले सार्वजनिक हरित जाळे उभारण्याचं नियोजन करण्यात आलंय। नागरिकांना मोकळ्या जागेत वावरता यावं आणि मुलांनाही खेळाच्या मैदानांवर सुरक्षित खेळता यावं हे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे।
राज्यातील सर्व वाहनांना 30 जूनपर्यंत उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवणं बंधनकारक केलेलं आहे। याला वाहनधारकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याचं समोर आलंय। दरम्यान दिलेल्या मुदतीमध्ये नंबर प्लेट न बसवल्यास दंड आकारण्यात येणार आहे। भाड्याने घर शोधताना नागरिकांची होणारी वणवण आता थांबणार आहे। परवडणाऱ्या दरात घराचं स्वप्न पूर्ण करणारे म्हाडा आता सर्वसामान्यांना त्यांच्या बजेट आणि पसंतीनुसार राज्यभरात भाड्यानं घरं उपलब्ध करून देणार आहे। यासाठी म्हाडा लवकरच स्वतःचं पोर्टल लॉन्च करणार आहे आणि त्यामुळे नागरिकांना घर भाड्यानं घेण्यासाठी किंवा देण्यासाठी दलालांवर विसंबून राहण्याची गरज भासणार नाही। मंत्रालयातील वाढती वर्दळ आणि अपुरी जागा यावर मात करण्यासाठी मंत्रालयाच्या शेजारीच मंत्रालयाची 5 मजल्यांची सह इमारत 100 दिवसात उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या जोरात सुरू आहे। मंत्रालयाच्या धर्तीवर सह इमारत देखील 7 मजल्यांची बांधण्याची योजना होती, पण मंत्रालयाच्या परिसराला हेरिटेज दर्जा असल्यामुळे 5 मजल्यांपर्यंतच्याच बांधकामाला परवानगी मिळाली आहे। पुणे परिवहन विभागाच्या आदेशानुसार सर्व वाहनांवर 30 जूनपूर्वी उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आले। मात्र नियोजनातील ढिसाळपणा आणि जागरूकतेचा अभाव यामुळे पुण्यामध्ये वाहनधारकांकडून अत्यंत अल्प याला प्रतिसाद मिळत असून अद्याप सुमारे 24 लाख वाहनं या प्रक्रियेतून वंचित आहेत। पावसाळा तोंडावर असताना पिंपरी चिंचवड महापालिकेकडून करण्यात येणारी नालेसफाई संथ गतीनं सुरू आहे। आतापर्यंत 8ही प्रभागात 80% नालेसफाई पूर्ण झालेली आहे। दुसरीकडे 2 ते 3 दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसानं शहराच्या विविध भागात हजेरी लावल्यानंतर काही ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडल्यात। ठाणे जिल्ह्याच्या नडगाव दानबाव या ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे नंबर 11 वरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे। इथल्या अनेक चाळी उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत। यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। ताडदेव मासळी बाजार अस्वच्छ असून आरोग्याला धोका निर्माण झालाय, तसंच धार्मिक भावना देखील दुखावल्या आहेत अशी तक्रार करत उच्च न्यायालयामध्ये मासळी बाजाराच्या परिसरातील रहिवाशांनी याचिका दाखल केली आहे। न्यायालयाने मुंबई महापालिकेला या याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। मुंबई महापालिकेने हाती घेतलेली रस्ते काँक्रिटीकरणाची कामं 31 मे नंतर थांबवण्यात येणार आहेत। मात्र रस्त्यांवर काँक्रीट टाकण्याचं काम 20 मे रोजी बंद केलं जाणार आहे। पावसाळ्यामध्ये काँक्रीट सुकत नाही आणि त्यामुळे काँक्रीट टाकण्याशिवाय जी कामं शिल्लक आहेत ती 20 मे पासून 31 मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी संदीप सिंग गिल यांची नियुक्ती झाली आहे। राज्य सरकारच्या गृह विभागानं याबाबत आदेश जारी केलेत। दरम्यान संदीप सिंह गिल यांनी बारामतीतल्या काटेवाडी इथे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। जगभरातील जवळपास 50 देशांना भारतामधून आंबा निर्यात होतो। युरोप, ऑस्ट्रेलियासह अमेरिकेला केशर आंब्याची सर्वाधिक भुरळ पडते। आखाती देश हापूस आंब्याला पहिली पसंती देते, तर गतवर्षी जगभर 32,104 टन आंबा निर्यात होऊन 495 कोटींची उलाढाल झाली होती। यावर्षी देखील निर्यात वाढली असून वाशीतील पणन मंडळाच्या केंद्रातून 45 दिवसांमध्ये 2,128 टन आंबा निर्यात झालाय। घनकचरा व्यवस्थापनामध्ये नागरिकांनी कचऱ्याच्या निर्मितीच्या ठिकाणीच वर्गीकरण करून महानगरपालिकेकडे प्रक्रियेसाठी द्यावं, याबाबत नवी मुंबई महानगरपालिका सातत्यानं आग्रही आहे। ई कचरा अर्थात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा कचरा वेगळा संकलित करण्याकडे देखील महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष देण्यात येत आहे। त्यासाठी आज ई कचरा संकलन उपक्रम राबवण्यात येणार आहे। राज्यात तब्बल 7,000वर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत। 1,919 रुग्णांना यकृत तर 141 रुग्णांना हृदयाची गरज असल्याची माहिती समोर आली आहे। गेल्या काही वर्षात अवयवदान जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात असले तरीही अवयवदात्यांचं प्रमाण वाढलेलं नाही आणि त्यामुळे या मोहिमेला बळ मिळण्यासाठी शासनासोबत सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे। मुंबई महानगर क्षेत्रात महत्त्वाचा असलेला मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टला रेल्वे मंत्रालयानं 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पात 1,777 कोटींचा निधी मंजूर केलाय। मागील वर्षीच्या 789 कोटींच्या तुलनेमध्ये यंदा हा निधी 125% वाढलेला आहे। नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठानं दिलेला मनाई आदेश केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर रद्द ठरवण्यात आलाय। आता देशभर हा निकाल जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झालाय। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी विद्युत खांब मोडून पडलेत, त्यामुळे 10 गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता।
हवामान खात्याकडून राज्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची तसंच सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार वाऱ्याची शक्यता असल्यानं ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनची वाटचाल योग्य दिशेनं सुरू आहे। शनिवारी मान्सून दक्षिण अरबी समुद्राचा आणखी भाग व्यापलाय। मालदीव, बंगाल उपसागराचा दक्षिण आणि मध्य भाग तसंच अंदमानचा उर्वरित भाग व्यापण्याच्या दृष्टीनं स्थिती अनुकूल असल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय। राज्यात सुरू असलेल्या वळीव पावसामुळे 23 जिल्ह्यांमधील तब्बल 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्यात प्रामुख्यानं भाजीपाला, फळ पिकं तसंच उन्हाळी हंगामातील पिकांचा समावेश आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय। हिंगोलीच्या सेनगाव परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। तालुक्यातील पारडी, जाम, बोरखेडी या गावांच्या शिवारात वीज पडल्याच्या घटना घडल्यात। त्यामध्ये एक पुरुष आणि 4 महिला जखमी झाल्यात। जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत। बुलढाण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळलाय। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस होतोय आणि या बदललेल्या वातावरणाचा फटका विभागातील सुमारे 3,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांसह फळबागांना बसलाय। या सर्वाधिक म्हणजे 2,000 हेक्टर बाधित क्षेत्र जालना जिल्ह्यात असून तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश दिले। गेल्या काही दिवसांपासून मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीसाठी लगबग सुरू केली आहे। यंदा नाशिक जिल्ह्यामध्ये 6,44,000 हेक्टरवर खरीपाची लागवड केली जाणार असल्याची माहिती कृषी खात्यानं दिली आहे। भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षाला मिळालेला पूर्णविराम आणि शेअर बाजारात असलेली स्थिरता या दोन घटकांमुळे 97,000 पोहोचलेला सोन्याचा भाव आता तोळ्याला 92,000 आलाय। आता सोन्याचा दर 90,000 उतरण्याची शक्यता आहे। सध्या बाजारपेठ थंड आहे आणि केवळ लग्नसराईची खरेदी सुरू आहे, तर ग्राहक जुनं सोनं मोडून नवीन सोनं खरेदी करतायत अशी माहिती सोन्या व्यापाऱ्यांनी दिली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये कांद्याचं नवीन उत्पादन हाती आल्यानंतर त्याच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। कांद्याला बाजार समितीमध्ये 1,000 ते 1,200 रुपये क्विंटलचे दर मिळत आहेत आणि किरकोळ बाजारात प्रति किलो 15 रुपये किलोपर्यंत कांद्याची विक्री होते। वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या जांभळांची मोठी आवक सुरू आहे। परिसरातील खेड्यांमधून आणि आदिवासी भागातून मोठ्या प्रमाणात हे फळ बाजारात दाखल होत आहेत। प्रतिदिन 2 ते 3 गाड्यांमधून रसाळ जांभळं विक्रीसाठी येत आहेत। सध्या प्रति किलो दर 350 ते 550 रुपयांपर्यंत आहे। राज्यात जवळपास 13,000 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली। सर्वसाधारण हरभऱ्याला पुणे बाजारात सरासरी 8,150 रुपये तर करमाळा बाजारात 5,550 रुपये इतका दर मिळाला आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाच्या दरात मोठी चढउतार पाहायला मिळाली। शरबती गहू सध्या शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक लाभदायक ठरतोय। बाजार समितीमध्ये 5,801 क्विंटल गव्हाची आवक झाली असून त्याला सरासरी दर हा 7,751 रुपये इतका मिळाला आहे। राज्यातील बाजार समित्यांमध्ये 96,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। उन्हाळ कांद्याला कमीत कमी 800 रुपयांपासून 1,200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला आहे। भारतामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये तूर उत्पादन सन 2024-25 मध्ये वाढण्याची शक्यता आहे आणि या आठवड्यातील लातूर बाजारपेठेतील तुरीच्या किमती तुलनेमध्ये वाढल्याचं दिसून येत आहे। सध्या तुरीला मिळत असलेल्या किमती किमान आधारभूत किमतींपेक्षा कमी आहेत, तर खरीप हंगाम 2024-25 साठी किमान आधारभूत किंमत 7,550 रुपये प्रति क्विंटल आहे। अकोल्यामध्ये प्रशासनाच्या वतीनं खरीप हंगामाच्या आढाव्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। शेतकऱ्यांना बियाण्यांसह खतांचा सुरळीत पुरवठा करण्याच्या सूचना पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी दिल्या। धाराशिव शहरात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य झालंय आणि यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। दरम्यान तातडीनं शहरातील कचरा स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयातर्फे जाहीर होणाऱ्या राज्यस्तरीय आरोग्य कार्यक्रमांच्या मार्च महिन्याच्या रँकिंगमध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेनं 5वा क्रमांक पटकावलाय। जानेवारी महिन्यामध्ये 10व्या स्थानी असलेल्या मनपानं केवळ 2 महिन्यात 5व्या स्थानी झेप घेतली। महाड विन्हेरे मार्गावर एसटी बस पलटी झाली। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला। या अपघातात 7 जण जखमी झालेले आहेत।
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असलेल्या धुळे कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं। विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झाले। माथेरानमधील पोस्ट ऑफिस लवकरच हायटेक होणार आहे। या ठिकाणी आता ड्रोनच्या माध्यमातून पार्सल पाठवले जाणार आहेत आणि या हवाई ड्रोनची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे। मालवणच्या आचरा पारवाडी येथे सुरू असलेल्या कोळंबी प्रकल्पात अज्ञातानं विषारी पदार्थ टाकून विषप्रयोग केल्याचा प्रकार समोर आलाय। यामध्ये सुमारे 18 लाख किमतींची कोळंबीचा मृत्यू झालाय। याबाबतची तक्रार आचरा पोलीस ठाण्यात प्रकल्पाचे मॅनेजिंग डायरेक्टर अपूर्व फर्नांडिस यांनी दिली आहे। मान्सून हंगामासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन सज्ज झालंय। मान्सूनच्या काळात गावांचा संपर्क तुटल्यावर एखाद्या भागातील आपत्कालीन परिस्थितीची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यास विलंब होतो। यावर उपाय म्हणून रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं सॅटेलाइट मोबाईल खरेदी केलेत। ज्यावेळी संपर्कासाठीची सर्व यंत्रणा बंद होईल त्यावेळी या मोबाईल फोनचा संपर्कासाठी चांगला उपयोग होणार आहे। मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यातील डोंगरगाव येथील गिरीवन प्रकल्पामध्ये दिवसा ढवळ्या बिबट्याचं दर्शन झालं। त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पांझरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आलंय। जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर धुळे पाटबंधारे विभागातर्फे हे पाणी सोडण्यात आलंय। अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत सोडण्यात आलेल्या या पाण्यामुळे धुळे सिंदखेडा तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे। पंढरपूर कॉरिडॉर हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि याच प्रोजेक्टला आता पंढरपुरातून विरोध होतोय। सर्वेक्षणाला माहिती दिली म्हणजे कॉरिडॉरला पाठिंबा दिला असं नाही, अशी स्पष्ट भूमिका कॉरिडॉर बाधित तीर्थक्षेत्र बचाव कृती समितीनं घेतली आहे। हा विरोध स्पष्ट करायचा असेल तर प्रशासनानं कॉरिडॉरच्या निर्णयासाठी मतदान घ्यावं अशी मागणी करण्यात आली आहे। जळगाव शहरात गढूळ आणि अशुद्ध पाणी पुरवठा होतोय आणि यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। नुकतंच अमृत योजनेअंतर्गत जलवाहिनीचं काम पूर्ण झालं असतानाही नळांमधून चहासारखा गढूळ आणि रंग बदललेलं पाणी येत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या 233 महाविद्यालयांची 2025 प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश क्षमता स्थगित करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या महाविद्यालयामध्ये नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाहीये। नॅक मूल्यांकनासाठी पात्र असूनही 233 महाविद्यालयांनी मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण केली नसल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे। नाशिकमध्ये गुन्ह्यातील आरोपींसोबत पोलिसांनी पार्टी केल्याचं उघडकीस आलंय। यावेळी पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकानं छापा टाकत पोलिसांवर कारवाई केली आहे। जळगावच्या भातखेडे गावात लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी वधूचा मृत्यू झालाय। निमोनिया आणि कावीळ असल्यानं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। अकोला शहरात ड्रग्ज बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। यावेळी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केलाय। सोलापुरात एका टॉवेलच्या कारखान्याला भीषण आग लागली। अक्कलकोट रोड MIDC भागात हा कारखाना आहे। या आगीमध्ये होरपळून तिघांचा मृत्यू झालाय। मोर्शी तालुक्यातील निंभी शिवारात स्वतःच्या शेतात कांदा काढण्यासाठी गेलेला काका आणि पुतण्याचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झालाय। मोटार पंप सुरू करताना ही दुर्घटना घडली। या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे। जळगावच्या चोपडा तालुक्यातील अनवर्दे गावात शेतातील कडब्याला लागलेल्या आगीमध्ये होरपळून शेतकऱ्याचा मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। आता पुण्यातून एक मोठी बातमी। पुण्यातील DP रोडवर दोघांमध्ये तुफान हाणामारी झाली असल्याचं कळतंय। क्षुल्लक कारणावरून 2 तरुणांमध्ये राडा झालाय। हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। पुण्यामध्ये ही घटना घडलेली आहे। पुण्यातला हा व्हिडिओ व्हायरल होतोय। क्षुल्लक कारणावरून खरं तर 2 तरुणांमध्ये हा राडा झाला। पुण्यातला हा DP रोड आहे आणि या DP रोडवर दोघांमध्ये तुफान हाणामारी झाली असल्याचं या व्हिडिओमधून समोर येत आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। बीडच्या गेवराई शहराजवळ रांजणी गावाजवळ एका कंटेनरला आग लागल्याची घटना घडली। अचानक लागलेल्या या आगीनं रौद्ररूप धारण केल्यानं वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती।
लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील लातूर ते हुमनाबाद या महामार्गावर हलगरा शिवारात एका मोटारसायकल आणि क्रुझर जीपचा भीषण अपघात झाला। या अपघातात तिघांचा मृत्यू झालाय। सर्व मृत एकाच कुटुंबातील आहेत। भर दिवसा गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या दोघांना खरं तर धुळे पोलिसांनी अटक केली आहे। यावेळी 100 फुटी रोड परिसरात पोलिसांनी आरोपीची धिंड काढली। गुंड गजामाणे याला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेत असताना पोलीस व्हॅनच्या मागावर असलेल्या माणेच्या साथीदारांच्या 4 महागड्या कार पोलिसांनी जप्त केल्यात। सांगलीला नेताना सातारा परिसरातील ढाब्यावर झालेल्या मटण पार्टी प्रकरणात माणेच्या सांगलीतील साथीदाराला पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे। ऑपरेशन सिंदूरचा नवा व्हिडिओ जारी करण्यात आलाय। भारतीय लष्कराकडून नवा व्हिडिओ जारी केलाय। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते, तर त्यानंतरही पाकच्या कुरापती सुरू होत्या आणि त्यामुळे सलग 3 दिवस झालेल्या कारवाईत भारतीय लष्करानं पाकिस्तानची दाणादाण उडवली होती। पाकिस्ताननं रावळपिंडीसह हवाई दलाच्या अनेक तळांच्या दुरुस्तीसाठी निविदा काढल्या आहेत आणि त्यामुळे भारताच्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी तळांच्या झालेल्या नुकसानीची एक प्रकारे कबुलीच मिळाली आहे। कल्लार, कहर, रिसालपूरसह अन्य काही महत्त्वाच्या तळांच्या दुरुस्तीसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत। भारत पाकिस्तानला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे। भारत चिनाब नदीवर असलेल्या रणबीर धरणाची लांबी वाढवण्याच्या तयारीत आहे। पाकिस्तान देखील काश्मीरच्या मुद्द्यावर जगभरात राजकीय नेत्यांचं प्रतिनिधी मंडळ पाठवणार आहे। बिलावल भुट्टोंच्या नेतृत्वात जगभरात ते पाकिस्तानची बाजू मांडणार आहेत। गुजरातच्या बनासकांठा इथे व्यापाऱ्यांनी तुर्कस्तानच्या ग्रॅनाइटवर बहिष्कार घातलाय। व्यापाऱ्यांनी जनतेला स्वदेशी मार्बल खरेदी करण्याचं आवाहन केलं। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत। आणि हिंदुस्थान पाकिस्तान तणावाचा परिणाम केदारनाथ यात्रेवर झालाय। यात्रेच्या 11व्या दिवशी मंगळवारी केदारनाथ धामला येणाऱ्यांची संख्या 2.43 लाखांवर पोहोचली, तर गेल्या वर्षी अवघ्या 10 दिवसात 2.81 लाख भाविकांनी दर्शन केलं होतं। गेल्या 5 दिवसात हेलिकॉप्टर, हॉटेल आणि GMVNचे अनेक बुकिंग रद्द करण्यात आले। जम्मू काश्मीरच्या राजौरी आणि रियासी इथल्या जंगलाला भीषण आग लागली। या आगीवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न स्थानिकांकडून करण्यात आला। दिल्लीच्या नबी करीम परिसरात एक इमारत कोसळली आणि या दुर्घटनेत 3 मृत्यू झाला। मध्य प्रदेशच्या सिधीमध्ये एका भरधाव ट्रकनं बाईकला धडक मारली। अपघातानंतर ट्रक आणि बाईकनं पेट घेतला। अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर फरार झाला। यूपीच्या शाहजहांपूर इथे भरधाव कारनं बाईक स्वाराला चिरडलं। यानंतर घटनास्थळावरून फरार झालेल्या कार चालकाचा पोलीस शोध घेत आहेत। यूपीच्या मुझफ्फरनगर इथे कॉलेज परिसरात एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली। बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांवर मारहाणीचा आरोप लावण्यात आला। 10 सेकंद